हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? तर चला, आज आपण विरूसोबत की नाही थोडीशी गाडी चालवायला शिकूया. विरू हळूच मामाला म्हणला, मामा चल की रे मला गाडी शिकव. मामा पण लाडं घेऊन गेला, पण काय विरू नुसता लाईटच बघत बसलेला. मग मामा म्हटला, अरे बाबा, असं वर बघून गाडी नुसती चालवायची, अशी खाली बघायचं असतं आणि पुढं समोर लक्ष ठेवायचं असतं. जाऊ दे म्हटला, तू लहान आहे अजून, मोठा झाल्यावर शिकू आपण तुला. मग काय, विरू लगेचच फुगून बसला आणि लगेचच रागवला. बघा कसा बसलाय, बघतोय बघा मामाकडं. आणि काय मग लगेच म्हटला, लेच मला राग आलाय, आता मी तुला ट्रॅक्टर चालवून दाखवतो. पण काय, चिडलेल्या विरूला हळूच मामानं शांत केलं. म्हटलं, चल मी तुला फिरायला घेऊन जातो. मग काय, विरू पण गेला फिरायला. म्हटलं की आम्हाला कुठं काय आवडतंच की राव, आता लांब नेतो म्हणून आणलंय कुठं. तर बघा, मामा भाच्या आलेत शेरडांमध्ये फिरायला. तर विरू बघत होता इकडं तिकडं, बांधलेला चारा बघत होता आणि शिर्डी ओरडलं की त्याच्याकडे बघायला लागला. विरूला पण आवडतं बरं का, शिरडा खूप आवडतं त्याला. इकडं त्याला कोंबड्या पण आवडतं, शिरडा पण. लहानपणापासून त्याला ते सारखंच म्हणजे असं बघायला आवडतं जास्तच. आता इकडे हे बघा, करडू कसं बघतंय त्याच्याकडं. आता मामाने काय केलं, त्याला डायरेक्टच नेऊन शिर्डीवर बसवलं. मग काय, विरू म्हणला, आता मी नाही भेट, बघ इथं तरी येतच आहे का नाही मला बसायला. आता भारीच ते बसला, मस्त एन्जॉय करला त्यांनी पण आज. पटकीने सगळं आवरलं ना, आता आम्ही निघलोय परतीसाठी. आता निघालो आम्ही, तर काय आमच्या अंगातले किडे काय गप्प बसतेच काय, ते किती वेळा बाहेर निघतात हे आता दाखवूनच देतो म्हणत असं विरू. पण घर असो बाहेर, आमचे चाळे काय गप्प बस राहणारच नाहीत. मामा म्हणलं, येड्यावानी करू नको, नाही तिथंच ठेवीन. मग काय म्हणलं, नको बरं नाही करतलं येड्यावानी. तरी पण हसत स्माईल देत मस्तच काहीतरी कुटाणा करायचा त्याने विचारच केला. म्हणलं, असं ना, आता मला तो गाडी शिकवली नाही ना, आता बघ मी काय करतो. चालूच झालं त्याचं. लगेच घेतलं सगळं, ओढायला सुरू करत होता. उभं राहायचं होतं त्याला आणि वरचं ओढायचं होतं खाली. पण काय, परत मामा म्हटला, बघ बरं का विरू, मी तुला खरंच इथं ठेवून जाई ना. मग काय, विरू लगेच मग म्हटला, नाही बाबा, आता मी गप्प बसतो, नाही काय करणार म्हणून. आणि मग नाही म्हणून दाखवलं आणि गप्प बसला. आता तुम्ही साईडला बघूच शकता, ऊसाची एवढीच गर्दी होती का ना, ऊसाचे ट्रॅक्टर होते सगळ्या रस्त्याने. आता काय, ऊसतोड सुरू झाली म्हटल्यावर रस्त्याने ट्रॅक्टर दिसणारच की हो. ऊसतोडीमुळं की नाही सगळे ट्रॅक्टर्स रस्त्याने, खूप ट्रॅफिक पण जाम व्हायचं. त्यामुळं काय, हळूहळू आलो आपल्या समोर. आणि घरी आलो तर काय, विरूचं पाणी संपलं होतं. मग मी काय करत असते, त्याला थोडंसं पाणी गरम करते आणि थंड करून बॉटल अशी भरून ठेवत असते. मग पहिलं त्याला पाणी ठेवलं भरून आणि नंतरनं मग विरूचा मामाला कामावर जायचं होतं. मग तो तर काय आम्हाला सोडवलं की लगेच निघून गेला. पण आता पोटासाठी काय करावं म्हटलं, तर म्हणलं आपलं साधं सिंपल पटकीने होईन असा मस्तपैकी भात लावून घेतला. मसाले भात एकदम साधा सिंपल लावून घेतला. आणि तोपर्यंतच आता चहा पण पिऊ वाटत होता. आता का पिऊ वाटत होतं, तर थोडंसं दूध उरलेलं होतं. ते म्हटलं उगाचच खराब होऊन जायचं, त्याच्यापेक्षा आपलं चहा पिऊन घ्या. मी काय रोज चहा पित नाही मित्रांनो, आणि मला चहा जास्त आवडत पण नाही. आणि पण आज दूध व्हायला जाईन, त्यामुळे म्हटलं करावं थोडासा आणि प्यावं. आणि आज पिऊ पण वाटला होता खरं, कधीतरी पिऊ वाटला तर पिते पण मी. आता मी डायरेक्ट दुधाचाच चहा बनवला, त्यात काय पाणी वगैरे टाकलंच नाही. जसं जेवढं दूध होतं त्यातच थोडीशी चहा पावडर, विलायची आणि हे टाकलं, साखर टाकली. आणि वरनं परत थोडंसं अद्रक खिसून घेतलं. आता काय राव, आपला चहा पण रेडी झाला. वेळ तर होती दुपारचीच, काय सकाळ पण नव्हती. पण आपले चोचले काय, जिभेचे चोचले म्हटल्यावर काय पुरवावंच लागतात की राव. मस्त चहा उकळला. आता थोडासा त्याला मस्त असा गाळून घेतला आणि म्हटलं, चला आता थोडासा पिऊन घेऊ. आता वाढीव कामं फक्त विरूच करत नाही बरं का. बघा, मी हळूच दाखवला, चहा थोडासा माझ्याकडनं बी सांडलेला आणि माझंच काम वाढून. आता माझा उंदीर मामा इकडं काय करतोय ते बघा आले, कारण माझ्या उंदीर मामाला मी जिथं जाईन तिथं यायचंच असतं. तर बघू शकताय तुम्ही, फ्रीज खाल्लं ना, हळूच एक उंदीर मामाने ना तो फोम, तुम्ही काय बोलता त्याला काय माहीत नाही, थर्मास फोम काय ते काढला होता तुकडा, मस्त करंडत बसलेला. आणि परत माझ्या हातातनं पण घेतलाय बघा की, दाखवूस तर ओढून परत लागला करंडायला. ह्याचं ना काहीतरी असंच विचित्र चालू असतं, त्याला खूप लक्ष ठेवून राहावं लागतं बघा मला. आता हे काय धुते, तर हे आहेत माझ्या मावशीच्या रानातली तोंडली. आता म्हटलं भातासोबत काहीतरी थोडंफार खायला करावं. मला ही तोंडल्याची केलेली भाजी ना लईच आवडते. तुम्हाला मी सांगते कशी करायची ती बघा. मस्त तोंडली धुवून घ्यायची ते अशी. तुम्ही की नाही डायरेक्ट भातात पण टाकू शकता, पण मला ना डायरेक्ट भातापेक्षा असं थोडीशी भाजी केली ना त्याची आणि ती खाल्ली ना त्यासोबत, मग छान म्हणजे एकदम भारी लागते. मला ते आवडते पण. तर तोंडली आपण स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला आता मस्त पुसलं थोडंसं आणि त्याला कापून घ्यायचं बघा उभं ते कडचं, वरच्या साईडचं थोडं आणि खालच्या साईडचं काढून घ्यायचं, वरचं आणि खालचं थोडंसं बाजूचं. आणि ते उभे असे चकल्या करून घ्यायच्या, किंवा तुम्ही त्याला ना गोल पण कट करू शकता, आपण भेंडी वगैरे कसं कापतो तसं. पण मी असं उभे काप करून घेतले ते इथं. आणि हे काय नुसते तेलातच शिजवायचे, एकदम भारी टेस्ट लागते बघा. तुम्ही करून बघा एखाद दिवशी, खरं तुम्हाला पण खूप आवडेल ही भाजी.
भूक तर लागली होती करायचा कंटाळा म्हणून सिंपल भात केला होता मी. पण आता मला आवडती ही भाजी म्हणून कंटाळा आला तरी काय आवडीसाठी काय करावं तर लागणारच का नाही. मग काय असे मस्त छान छान असे काप करून घेतलेत मी. बघू शकता कसं काय उभे उभे छान कापलेत, एकदम पातळ पातळ कापलेत. आणि आता ह्याची आपल्याला भाजी बनवून घ्यायची. तर त्याच्यासाठी काय करायचे, आपल्याला ह्याच्यातच ना मसाले टाकून घ्यायचे. आधी हळद टाकायची थोडी, नंतर ना आपलं ते लाल तिखट म्हणजे आपली जी लसण पावडर असते का नाही, लसण मिरची पावडर ती टाकली. नंतर थोडासा आपला गोडा मसाला टाकला आणि धने पावडर. आणि वरनं थोडंसं परत काय करायचं, आपलं जे घरातलं लाल तिखट असतं का नाही ते पण टाकायचं आणि मीठ पण टाकून घ्यायचं सगळं. आता मीठ लाल तिखट सगळं टाकून घेतलं आहे, सगळे मसाले घेतलेत लावून. आता ते मस्तपैकी कालवून घ्यायचे आणि ते तसंच ठेवायचं 5-10 मिनिट. मग ते मस्तपैकी मॅरिनेट होते. आता बघा तसंच मी कालवून ठेवलं आहे थोड्या वेळ आणि 5-10 मिनिटांनी असं मस्तपैकी त्याला मॅरिनेट झालं आहे. तर विरूचं काय बाबा असंच आता माझ्या मागचं असतं, जिथं जाईन तिथं मम्मा काय करते म्हणून बघायला तो कुठे येणार नाही असं होणार आहे का. आता त्याला नादवायमुळे मी काय केलं, मग त्यातलंच एक तोंडलं घेतलं आणि चावाय दिलं त्याला. नाहीतरी आजकाल दातांमुळे त्रास होतोय, त्यामुळे तो काय पण घेतो तोंडात घालतो. तो पण मस्तपैकी चावत बसला होता आणि तो त्याच्याच नादी लागला. तोपर्यंत म्हटलं आपलं आवरून घ्यावं पटापटा. कसं काय मग उंदीर मामा, कसं काय दोनच दात आलेत खालचे त्याला, आणखीन वरचे आले नाहीत. पण 2 दातांनीच त्याचं चालू आहे करंडाकरंडीचं काम. चला आता आपण घेऊत आपली भाजी बनवून. तर त्यासाठी आपल्याला मस्तपैकी अशी कढई घेतली ठेवून, थोडीशी तापली की त्याच्यात ना थोडंसं तेल टाकायचं. थोडंसं जास्तच टाकायचं, कारण ते फक्त आपल्या तेलातच शिजवून घ्यायचे ते तोंडली, म्हणून मग थोडंसं जास्त टाकायचं. तर त्याच्यात ना जिरं मोहरी टाकून घ्यायची. आता माझ्याकडं काही जिरं नव्हतं, संपलेलं, म्हणून मी फक्त मोहरीच टाकली. आणि मोहरी मस्तपैकी तडतडली का मग त्याच्यात परत कढीपत्ता टाकायचा. एकदम भारी होते बघा भाजी, फक्त तेलातच शिजवून घ्यायची. आणि ह्याला आता कढीपत्ता पण मस्तपैकी तडतडून झाला का नाही, मग राहिली उरलेली गोष्ट आपली. दुसरं काय टाकायची गरजच नाही, त्यात मसाला बिसाला ऑलरेडी टाकून घेतला आपण. ते जे मग असे मॅरिनेट करायला ठेवलेले काप होते ना, ते सगळं त्याच्यात टाकून घ्यायचेत. दिसायलाच आत्ताच चांगलं दिसतं, एवढं भारी दिसतं. आता ते शिजल्यानंतर ते एकदम मस्त लागतं बघा. टेस्ट लय भारी असते याची तोंडल्याची. तुम्हाला म्हटलं तसं गोल पण तुम्ही करू शकता. थोड्या वेळ असंच हलवून ना झाकून ठेवून द्यायचं. कमी गॅस करायचा, मंद आचेवरती त्याला ना 5 मिनटं ठेवून द्यायचं. आणि ते एकदम म्हणजे असं सॉफ्ट होऊन जातं. आणि शिजली ना व्यवस्थित भाजी की मग खायला घ्यायची. आता बघा झालं आहे, थोडंसं बऱ्यापैकी सॉफ्ट व्हायला लागले. आता नंतर काय करायचं, ह्याच्यात ना थोडंसं आपलं शेंगदाण्याचं कूट असतं की नाही, थोडंसं बारीक कुटलेलं ते टाकून घ्यायचं बघा. 1-2 चमचे घ्यायचं टाकून त्याच्यात, आणि मस्त परत अजून झाकून ठेवून द्यायचं. ते बघा मी ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकते, जास्त पण नाही टाकायचं, मग चव जाते सगळी. तर तोंडाची चव नाही लागत, नुसतं शेंगदाण्याचं कूटच लागतं. थोडंसं टाकून घ्यायचं आणि त्याला हलवायचं आणि परत थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत झाकून ठेवायचं. म्हणजे ते फ्लेवर पण एकदम भारी येतो आणि मस्त टेस्ट लागते त्याची. आता परत इथं आपण झाकून ठेवूया त्याला. 2 मिनिटांनी परत बघायचं, एकदम भारी भाजी तयार होते आपली. बघा कशी दिसते की नाही, चांगलं असं सॉफ्ट व्हायला लागलं आहे ते आत्ताच. तुम्ही कधी खाल्ली आहे का तोंडल्याची भाजी? बघा एकदा ट्राय करून, लयच भारी लागते बघा. आता तुम्ही डायरेक्ट पण ह्याला भातामध्ये पण यूज करू शकताय बरं का. आपण झाकून ठेवली आता ह्याला आणि नंतर थोड्या वेळाने उघडून बघायची, एकदम सॉफ्ट झाली. कशी शिजते बघा मस्तपैकी. फक्त तेलात टाकले आपण शिजायला, आणि फक्त तेलात शिजवलं ना एकदम भारी टेस्ट येते. त्या पाण्याची काही गरजच पडत नाही त्याला शिजवायची. आता काय मस्त इकडं थोडासा सिम्पलवाला आपला साधा भात करून घेतलेला मी, मसाली भात. मग तो घेतला आणि मसाली भात भाजी वगैरे सगळं आपलं ताटात वाढून घेतलं. भात बनवायचा एवढा कंटाळा आला होता की काय करून एकदम सिम्पल बनवून घेतला. पण भाजी आवडते म्हटल्यावर काय भाजीचा नाही कंटाळा आला, तो करूनच घ्यायची, कारण ती आवडते ना. म्हणून मग भातासोबत मी ती भाजी पण बनवून घेतली. आता बघा भात घेतला ना, आपली मस्त अशी रसरशीत भाजी थोडीशी, किती छान वाटते का नाही. आणि त्याच्यासोबत थोडंसं टोमॅटो घेतलं कापून, आणि मस्तपैकी आपली ताट रेडी झालेले आहे. आणि मस्त म्हटलं खायला जावं. आता दुपारचीच वेळ होती खरं तर, 2 वाजल्या होत्या जेवायला.
विरूला तर दूध पाजलं होतं, त्यामुळे म्हटलं तो खेळतोय तोपर्यंत आपली पोटपूजा करून घ्यावी, म्हणजे त्याचा परत नंबर येणार आहे ना हे माहीतच होतं. बघा आता 2 वाजलेले आहेत, तोपर्यंत इथं खाऊन घ्यावं म्हटलं. आता विरूसाठी म्हणाल तुम्ही काय केले खायला, तर विरूसाठी नाही का मम्मीने घरच्या झाडाचे चिक्कू दिले होते, तर त्याला चिक्कू पण खूप आवडतो. मी त्याला चिक्कूच चारणार होते आता, त्यामुळे दुसरं काय बनवणारच नव्हते. आणि तो पण खूप आवडीने चिक्कू खातो. आता चिक्कू कसा चारते मी तर ते मी तुम्हाला उद्या नक्की सांगेन. चला आता बाय बाय.